नमस्कार मित्रांनो, मी हितेश ब्रिजलाल तायडे पुन्हा माझ्या YouTube चॅनल तुमचं हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज जो विषय घेणार आहे, आपले जवळजवळ 5 ते 6 लेक्चर या ठिकाणी आपण 4 लेक्चर हे अर्थशास्त्र या विषयावर घेतले आणि साधारणतः एक लेक्चर या ठिकाणी आपण हिस्ट्री या विषयावर केलं होतं। तर मित्रांनो, भरपूर मुलांची मागणी आहे, मला पर्सनली कॉल येत आहे की सर या ठिकाणी अर्थशास्त्र हा जो विषय आहे या अर्थशास्त्र विषयात चालू घडामोडीवर सुद्धा एखादी लेक्चर टाकावं। तर या ठिकाणी मित्रांनो, मी या ठिकाणी आज अर्थशास्त्र या विषयावर एक नवीन चालू घडामोडीचं जे महत्त्वाचं टॉपिक आहे तो म्हणजे मानव विकास निर्देशांक, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स। तर मित्रांनो, प्रत्येक पेपर जर बघितला PSI STI असिस्टंट पूर्व प्लस मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षा या प्रत्येक पेपर मध्ये साधारणतः मानव विकास निर्देशांक या टॉपिक वरती 100% प्रश्न असतात। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो। तर अर्थशास्त्र या विषयामध्ये चालू घडामोडी कुठले कुठले प्रश्न पडतात हे डिटेल या ठिकाणी आपण पुढे बघणारच आहोत। पण या ठिकाणी आता हा जो लेक्चर आहे हे मानव विकास निर्देशांक या संदर्भात असणार आहे। तर असं या ठिकाणी प्रत्येक टॉपिक वरती या ठिकाणी आपण चालू घडामोडीवरती नवीन नवीन लेक्चर या ठिकाणी बनणार आहे। तर मानव विकास निर्देशांक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो। लक्षात ठेवा की 1990 मध्ये या ठिकाणी UNDP 1990 मध्ये या ठिकाणी UNDP चा फुल फॉर्म माहिती लक्षात ठेवा, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम। तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की 1990 मध्ये या ठिकाणी 1990 ला UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या UNDP ने 1990 मध्ये या ठिकाणी मानव विकास निर्देशांक काढायला सुरुवात केली। ऍक्च्युअली तसं बघितलं तर मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचे दोन व्यक्तिमत्व आहे ज्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने महत्त्व दिलं जातं, ते म्हणजे पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक, पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन या दोघीच्या प्रेरणेने या ठिकाणी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या ठिकाणी मानव विकास निर्देशांक 1990 मध्ये काढायला सुरुवात केली। मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं की 2010 मध्ये मानव विकास निर्देशांकाच्या निर्देशांकामध्ये ज्या गोष्टीने हा निर्देशांक मोजला जातो त्यामध्ये या ठिकाणी चेंजेस करण्यात आलं आणि सध्या 3च गोष्टीवरती हा निर्देशांक मोजला जातो, ज्यामध्ये सरासरी आयुर्मान म्हणजे आपण त्यानंतर जीवनमान काय असणार आहे म्हणजे जीवनमान, त्यानंतर शिक्षण या गोष्टीवर सुद्धा या ठिकाणी मोजला जातो। आपण डिटेल बघणार आहोत की हा निर्देशांक काय आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी 2017 चा मानव विकास निर्देशांक, 2018 चा मानव विकास निर्देशांक, 2019 चा मानव विकास निर्देशांक, पहिल्यापासून 5व्या क्रमांकाचा देश भारताचा क्रमांक कितवा आहे, त्यानंतर आपले आशियाई देश आहे ज्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार या देशांचा क्रमांक काय आहे, तो हे सुद्धा या ठिकाणी डिटेल आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या आधी मी एक सांगतो की या ठिकाणी हे लेक्चर जे असेल हे अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे, त्यामुळे मी जे तुम्हाला सांगणार आहे मानव विकास निर्देशांक संदर्भात ते अतिशय बारकाईने लक्ष द्या। लागलं तर नोट्स काढा, नोट्स मध्ये लिहून सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो आणि हमखास या टॉपिकवर प्रश्न येतो म्हणजे येतो, त्यामुळे लक्ष द्या, अतिशय हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया 2017 चा मानव विकास निर्देशांक। तर लक्षात ठेवा, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP हा निर्देशांक तयार करते। प्रेरणा कोणाची, तर पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ या ठिकाणी अमर्त्य सेन। तुम्हाला माहिती की अमर्त्य सेन याला पण या ठिकाणी अर्थशास्त्राचे जनक म्हणतो। भारताच्या अर्थशास्त्राचे जनक कोण, तर अमर्त्य सेन हे या ठिकाणी लक्षात ठेवा। 1998 मध्ये अमर्त्य सेन यांना या ठिकाणी जे महत्त्वाचा पुरस्कार तुम्हाला माहिती असेल की अर्थशास्त्राचा जो नोबेल म्हटला जातो तो पुरस्कार या ठिकाणी यांना मिळाला होता। तर बघूया आपण अमर्त्य सेन। त्यानंतर बघूया की लक्षात ठेवा मित्रांनो की 2010 मध्ये निकष बदले, म्हणजे निकष कुठे कुठले, तर एक आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा। म्हणजे लक्षात ठेवा की हा निर्देशांक तयार करताना त्या देशाचं आरोग्य कसं आहे, त्या देशाच्या आरोग्य सुविधा कशा आहे या गोष्टी विचार केला जातो। ज्या देशाचे आरोग्य चांगलं त्याचा निर्देशांक चांगला असेल, ज्या देशाचं आरोग्य खराब त्या देशाचा निर्देशांक हा चांगला येणार
नाही. म्हणजे आरोग्य काय, शिक्षण, शिक्षण मध्ये काय मित्रांनो, तर 25 वर्षापेक्षा अधिक जे व्यक्ती आहे, जवळजवळ प्रौढ व्यक्ती, त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे हे या ठिकाणी मोजलं जातं. आणि दुसरं 18 वर्षापेक्षा कमी विद्यार्थी, 18 वर्षापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी आहेत यांचं शिक्षणाचं वर्ष म्हणजे किती वर्ष या ठिकाणी शिक्षण वंचित आहे हे या ठिकाणी मोजलं जातं. ते 3 गोष्टी लक्षात ठेवा. कुठले कुठले तर लक्षात ठेवा, एक आरोग्य, शिक्षण, जीवनमान. तर अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा आरोग्य, दुसरं शिक्षण आणि तिसरं जीवनमान. लक्षात ठेवा आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान या 3 गोष्टीच्या आधारेच या ठिकाणी मानव विकास निर्देशांक काढला जातो. आणि हा निर्देशांक जगातील सर्व देशांना मिळून या ठिकाणी काढला जातो. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया की देश, पहिला देश कुठला, दुसरा देश कुठला. लक्षात ठेवा की साधारणतः 189 देश मिळून या ठिकाणी हा निर्देशांक काढला जातो. 189 कंट्रीज मिळून हा निर्देशांक काढला जातो. पण 2017 मध्ये 188 देश. लक्षात ठेवा 2017चा निर्देशांक, यामध्ये एकूण देश किती देशांचा काढला, एकूण देश 188, 188. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे तो लक्षात ठेवा की आजपर्यंत रेकॉर्ड आहे, आणि जो पहिल्या क्रमांकाचा देश आहे तो आहे नॉर्वे. हा देश कुठला देश आहे, नॉर्वे. लक्षात ठेवा की नॉर्वे यावरती हमखास प्रश्न येत आहे माझा, तर नॉर्वे हा प्रथम क्रमांकावरती आहे. तर लक्षात ठेवा की मानव विकास निर्देशांक काढताना 0 ते 1 या दरम्यान मध्ये मोजला जातो. 0 ते 1 या दरम्यान मोजला जातो. उदाहरणार्थ ज्याचा निर्देशांक 0.230 आहे तर तो खालती असणार आहे, म्हणजे निर्देशांक कमी असणार आहे. ज्याचा गुण म्हणजे गुण म्हणतो म्हणा, ज्याचा गुण समजा 0.953 असेल तर तो वरचेच असेल, म्हणजे 953 पेक्षा वरचेच 954 तो वरचा. ओके, हे समजून घ्या. ओके, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा की 1 नंबरला कुठला देश आहे तर नॉर्वे. मग नॉर्वेचा 2017 मध्ये जर या ठिकाणी आपण विचार केला की किती पॉइंट होते नॉर्वेला, तर नॉर्वेला होते 0.949. एवढे गुण नॉर्वेला होते, 0.949. 2 नंबरला जर विचार केला मित्रांनो तर 2 नंबरला कुठला देश होता, तर 2 नंबरला तो होता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया अतिशय महत्त्वाचा देश आहे, लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाला किती पॉइंट होते, तर ऑस्ट्रेलियाला पॉइंट होते 0939. 0939. 3 नंबर जर विचार केला तर 3 नंबरला कुठला देश आहे, तर 3 नंबरला होता स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड तुला माहिती मित्र की स्वित्झर्लंड देश आहे. हा जो स्वित्झर्लंड आहे हा 3 क्रमांकाला होता. त्याचे पॉइंट किती होता, त्याचे पॉइंट होता 0.939. 0941 एवढा क्रय होता. तर तो प्रश्न पडेल की स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिघीला सेम होतं, त्यामुळे याचा क्रम लक्षात ठेवा की पहिला एमपीएससीच्या 2017 मध्ये जो मानव विकास निर्देशांक आहे त्यामुळे प्रथम क्रमांकाचा देश कुठला होता, तर नॉर्वे हा प्रथम क्रमांक 949 होते. ऑस्ट्रेलिया हा द्वितीय क्रमांक 0.939 आणि स्वित्झर्लंड हा तृतीय क्रमांक 0.939 एवढे या ठिकाणी पॉइंट होते. ओके, मग या ठिकाणी भारत कितव्या क्रमांकावर होता, तर भारत होता 130 क्रमांकावर. विचार करा 188 देशामध्ये भारताचा क्रमांक 131 आहे. याचा अर्थ आपलं आरोग्य कसं आहे, आपलं जीवनमान कसं आहे आणि आपलं शिक्षण कसं आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळेलच. ओके, तर या ठिकाणी जे काही आशियन देश आहे ते समजूया की सर्वात पहिला जो अतिशय महत्त्वाचा देश म्हणजे समजून घ्या ते म्हणजे श्रीलंका. श्रीलंका हा देशाचा क्रमांक कितवा असं तुम्हाला प्रश्न विचारला तर श्रीलंकाचा क्रमांक 73 आहे. किती आहे, 73. बघा भारतापेक्षा श्रीलंका किती पुढे आहे, 73 क्रमांकावरती श्रीलंका आहे म्हणजे एसडीआय मध्ये. त्यानंतर आहे मालदीव. हा देश सुद्धा भारतापेक्षा पुढे आहे. मालदीवचा क्रमांक किती, तर मालदीवचा क्रमांक 105. ओके, त्यानंतर आहे गॅबॉन. गॅबॉन नावाचा एक देश आहे गॅबॉन. या गॅबॉनचा क्रमांक किती आहे, तर हा गॅबॉनचा क्रमांक आहे 109. ओके, त्यानंतर इजिप्त नावाचा एक देश आहे. तुम्हाला माहिती आहे की इजिप्तचं पिरॅमिड महत्वाचं आहे, ज्या आपण या ठिकाणी इजिप्तची संस्कृती सर्वांना माहिती आहे. तर इजिप्तचा क्रमांक किती आहे, तर तो आहे 111. त्यानंतर विचार केला तर इंडोनेशिया.
कुठला देश आहे? इंडोनेशिया. अतिशय महत्वाचा मित्रांनो आपण इंडोनेशिया क्रमांक किती आहे? तर इंडोनेशिया आहे 113 113 क्रमांक हा इंडोनेशिया आहे. त्यानंतर आहे आफ्रिका. तुम्हाला माहिती आहे की साऊथ आफ्रिका नावाचा देश तुम्हाला माहिती आहे आफ्रिका खंडामध्ये. तर आफ्रिका जो क्रमांक आहे मित्रांनो, तर आफ्रिकेचा क्रमांक आहे 119 119 क्रमांक. त्यानंतर इराक. तुम्हाला इराक देश माहिती आहे, तर इराकचा क्रमांक किती आहे? तर इराकचा क्रमांक आहे मित्रांनो 121. इराक किती क्रमांकावरती आहे? 121. त्यानंतर मित्रांनो चीन. तुम्हाला माहिती आहे की चीन हा आपला सध्या महत्त्वाचा देश आहे, त्याला काही ठिकाणी महत्त्व येतो. आता सध्या ही वाद चालू माहिती आहे चीनचा क्रमांक किती आहे? तर चीनचा क्रमांक आहे मित्रांनो 90 क्रमांक. त्यानंतर विचार केला भूतान. तुला माहिती आहे की भूतानला भारत बऱ्याच चांगली मदत करतो. तर भूतानचा क्रमांक किती आहे? तर भूतानचा क्रमांक आहे 132. म्हणजे आपल्याला लगेच भूतानचा क्रमांक लागतो. त्यानंतर नेपाळचा विचार केला मित्रांनो, तर नेपाळचा क्रमांक आहे 144. आणि त्यानंतर मित्रांनो पाकिस्तान. तर पाकिस्तानचा क्रमांक किती? तर पाकिस्तानचा क्रमांक आहे 147. तर मित्रांनो हे बघा, या ठिकाणी हा जो आपण बघतोय हे सर्व 2017चा निर्देशांक आपण बघतोय. हा जो निर्देशांक आहे हा आपण 2017चा निर्देशांक बघतोय. क्लिअर झालं? तर मित्रांनो या ठिकाणी 2017 निर्देशांक संपलेला आहे. तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर भारताचा या ठिकाणी क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक 131 आहे. मग तुम्हाला प्रश्न येईल की सर भारताचा क्रमांक 131 आहे, मग भारत हा जो देश आहे याला पॉइंट किती? कारण पॉइंट माहिती आहे जगाला, ते पॉइंट आहे भारताला 0624 0624 एवढे पॉइंट भारताला आहे. म्हणजे भारताचा क्रमांक किती? तर भारताचा क्रमांक हा या ठिकाणी 131वा क्रमांक आहे. अतिशय महत्वाचा आहे. 2017चा हा मानव विकास निर्देशांक तुम्हाला कळला असेल. त्या ठिकाणी आपण पुढचा 2018चा मानव विकास निर्देशांक बघूया. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. अतिशय महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं मी की का हा इंडेक्स महत्वाचा आहे. तर पुढचा जो निर्देशांक आहे तो आहे 2018चा निर्देशांक. ओके, तर 2018चा निर्देशांक बघूया आपण. लक्षात ठेवा की 2018 जो निर्देशांक आहे या निर्देशांकामध्ये आपण जर विचार केला तर हा जो निर्देशांक आहे हा प्रकाशित म्हणजे याचा अहवाल केव्हा झाला? हा झाला 14 सप्टेंबर 2018. या ठिकाणी अहवाल 14 सप्टेंबर 2018. ओके, अहवालाचा विषय काय होता? युवा लोकसंख्या संधीसाठी नियोजन. अहवालाचा विषय म्हणजे थीम काय होती? युवा लोकसंख्येचा संधीसाठी नियोजन. ओके, तर पहिला क्रमांक लक्षात ठेवा की या निर्देशांकामध्ये एकूण किती देश होते? तर याच्यामध्ये एकूण देश होते 189 देश. 189 एवढे देश होते. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की ऑफकोर्स पहिल्या क्रमांकाला कुठला देश आहे? तर पहिला क्रमांक आहे नॉर्वे. हा देश कंटिन्यू पहिल्या क्रमांकावर आहे. नॉर्वे हा प्रथम आहे. नॉर्वेला पॉइंट किती आहे? 0.953 हा प्रथम क्रमांकाचा देश आहे. द्वितीय क्रमांकाला कोण आहे? तर द्वितीय क्रमांकाला या ठिकाणी स्वित्झर्लंड हा देश आहे. कुठला देश आहे? स्वित्झर्लंड. मग स्वित्झर्लंडचा द्वितीय क्रमांक बघा की मागच्या याच्यामध्ये जर बघितलं 2017 मध्ये तर ऑस्ट्रेलिया द्वितीयवरती होता. या ठिकाणी स्वित्झर्लंड या द्वितीय क्रमांकावर आहे. तर मागच्या याला स्वित्झर्लंड या ठिकाणी तृतीय क्रमांकावर होता 0.944. 3 नंबरचा विचार केला तर 3 नंबर आहे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे हा 3 नंबर क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया. मग ऑस्ट्रेलिया पॉइंट किती आहे? तर ऑस्ट्रेलिया पॉइंट आहे 0.939. जे कंटिन्यू मागचे होते तेच पॉइंट या ठिकाणी आहे. चौथा क्रमांक विचार केला तर आयर्लंड हा देश आहे. आयर्लंड लक्षात ठेवा, आयर्लंड हा जो देश आहे याचा क्रमांक हा चौथा आहे आयर्लंड. तर चौथा क्रमांक आयर्लंड आहे. आयर्लंड पॉइंट किती आहे? तर आयर्लंडला आहे 0.938. 0.938 या ठिकाणी आयर्लंड या देशाला पॉइंट आहे. त्यानंतर पुढचा विचार केला तर जर्मनी हा देश आहे. कुठला देश आहे? जर्मनी. तर जर्मनीला किती पॉइंट आहे? तर जर्मनीला आहे 0.936. 0.936. लक्षात ठेवा की 2018च्या निर्देशांकानुसार प्रथम क्रमांकाचा देश कुठला? असा प्रश्न विचारला एमपीएससी न, तर तो किती आहे? नॉर्वे पहिला क्रमांक.
953, द्वितीय क्रमांक स्वित्झर्लंड 944, तृतीय क्रमांक ऑस्ट्रेलिया 939 आणि चतुर्थ क्रमांक आयर्लंड 938 आणि पाचव्या क्रमांकावरती जर्मनी 936 क्रमांक। मग भारताचा क्रमांक किती असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर भारताचा क्रमांक हा 130 आहे। किती भारताचा क्रमांक 130 आहे। तुम्ही म्हणा सर की 2017 मध्ये भारत 131 वर होता आणि आता 130 वर का आला, तर चांगली सुधारणा झाली देशामध्ये आणि त्यामुळे देशाला पॉईंट किती आला 0.640। भारताला लक्षात ठेवायचा असा प्रश्न विचारतात की भारताचा निर्देशांक काय आहे, तर बघा 2017 मध्ये भारताचा निर्देशांक हा 0.624 होता, 2018 मध्ये भारताचा निर्देशांक हा 0.640 झाला। त्यामुळे भारत हा या ठिकाणी 130 वा क्रमांकाचा देश ठरला 2018 मध्ये। ओके, त्यानंतर आपण बघूया जे अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे शेवटचे देश। जे म्हणजे काय, शेवटचे म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये महत्त्वाचे आहे, काय होता आशिया खंडामध्ये ते देश बघूया ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा देश लक्षात ठेवा मित्रांनो। पहिला देश पण घेऊया की सर्वांना माहिती असेल तो देश म्हणजे श्रीलंका। तर श्रीलंका हा जो देश आहे, श्रीलंका देशाचा सध्या निर्देशांक क्रमांक आहे 76। बघा मित्रांनो 73 ला मागच्या 2017 ला होता श्रीलंका, आता 76 ला आला। श्रीलंका त्या ठिकाणी 3 ने मागे गेलेला आहे। त्यानंतर विचार केला मित्रांनो तो भूतान हा जो देश आहे, तुझा मित्र मागच्या भूतान बघितला होता 132 क्रमांकावर होता, तर या टाइमला तो 134व्या क्रमांकावर आलाय, म्हणजे मागे चाललेला आहे, दोन मागेला। त्यानंतर तिसरा क्रमांक विचार केला तर तो आहे बांगलादेश हा देश आहे। तो सर्वात माहिती बांगलादेश हा देश आहे। तर बांगलादेशला पॉईंट किती क्रमांक आहे, तर बांगलादेशचा क्रमांक आहे 136। चौथा क्रमांक जर विचार केला मित्रांनो तर चौथा क्रमांक म्हणजे ऍक्च्युअली हे क्रमांक नाहीये, हे मेन क्रमांक आहे, हे पण पॉईंट देतो। त्या ठिकाणी विचार केला तर नेपाळ, नेपाळ हा जर देश विचार केला तर नेपाळचा क्रमांक आहे 149। त्यानंतर विचार केला मित्रांनो तर तो आहे म्यानमार, ज्याला आपण पहिले ब्रह्मदेश हा देश म्हणत, तर म्यानमार हा जो देश आहे याचा क्रमांक विचार केला तर हा आहे म्यानमारचा क्रमांक 148। त्यानंतर आपण जर विचार केला की पाकिस्तान, तुम्हाला माहिती सर्वांना पाकिस्तान हा जो देश आहे याचा क्रमांक विचार केला आहे 152। आणि त्यानंतर जर विचार केला अफगाणिस्तान, तर अफगाणिस्तानचा क्रमांक आहे मित्रांनो 154। मागे झाल्याचे क्रमांक पहिला पॉईंट किती पडले, पॉईंट पण महत्वाचा आहे। तर लक्षात या ठिकाणी की अतिशय महत्त्वाचं त्याला दिलेलं आहे ते म्हणजे पॉईंट मध्ये दिला आहे की बांगलादेश 0.608, बाकीचे पॉईंट दिले नाहीये, बांगलादेश 0.608 लक्षात ठेवा। म्हणजे अर्थ याचा की याचा जो क्रमांक 136 आहे म्हणजे थोडा जास्त आहे 610, इथे काय असेल जवळ 700च्या आसपास असेल, म्हणजे असा एक क्रमांक बदलतो। ओके, या ठिकाणी पुढचा जर आपण विचार केला तर नेपाळला किती पाहिजे, तर नेपाळला 0.574। बघा जसा पॉईंट कमी होत आहे तसं रँक वाढत चाललाय। ओके, 0.574। त्यानंतर विचार केला म्यानमार खालती वर झाली मित्रांनो 0.578 148। बघा त्यानंतर आपण जर विचार केला तर पाकिस्तान 0.562 आणि त्यानंतर जर विचार केला मित्रांनो तर अफगाणिस्तान 0.498। ओके, तर असं या ठिकाणी हा जो क्रमांक आहे हे या ठिकाणी आपण सांगू शकतो। ओके, आणि त्यानंतर आता लेटेस्ट आणि महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे मानव विकास निर्देशांक 2019। हे झाला 2018चा निर्देशांक। आता बघूया मानव विकास निर्देशांक 2019। अतिशय महत्त्वाचा हा निर्देशांक आहे। हे तिघी जर तुम्ही केले मित्रांनो तर तुम्हाला हमखास या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न मार्क कुठे तुम्हाला ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही। फक्त तुम्ही जर या ठिकाणी लक्ष दिलं तरच तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट्स आहे आणि तर प्रत्येक पेपर मध्ये यावरती प्रश्न येतो, त्यामुळे प्रत्येकाने बघावं असं या ठिकाणी मी सांगतो। ओके, तर 2019 विचार केला मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP या ठिकाणी हा अहवाल तयार करते। 2019 चा जो निर्देशांक आहे त्याचा अहवाल सादर केला 9 डिसेंबर 2019 ला हा अहवाल सादर केला। याच्यामध्ये सहभागी देश विचार केले मित्रांनो तर कंट्री देश किती होते, तर ते देश होते 189। देश किती 189, 189 या ठिकाणी देश होते। ओके, ही जर आपण विचार केला या थीम काय होती,
या वर्षाची थीम होती मित्रांनो सरासरी आणि वर्तमानाच्या पलीकडे 21व्या शतकातील मानव विकासातील विषमता. सरासरी आणि वर्तमानाच्या पलीकडे 21व्या शतकात मानवी विकासातील विषमता हा ठिकाणी याची थीम होती 2019च्या निर्देश अंकाची. ओके, त्या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो की प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रथम क्रमांकी नॉर्वे हा देश कंटिन्यू आहे. बघा नॉर्वे हा देश स्थान बिलकुल बदलू शकत जे आहे तेच ठेवतोय. नॉर्वे हा प्रथम क्रमांकावरती आहे. मग नॉर्वेचे पॉईंट किती आहे तर नॉर्वे आहे 0.954. बघा पहिले 0.953 होता 2018 मध्ये, त्या ठिकाणी झाला नॉर्वे 0.954. त्यानंतर विचार केला तर मित्रांनो तो देश आहे स्वित्झर्लंड. ओके, तर स्वित्झर्लंड हा द्वितीय क्रमांकावरती आहे. स्वित्झर्लंडचे पॉईंट किती आहे तर स्वित्झर्लंडचे पॉईंट आहे 0.946. ओके, तृतीय क्रमांक विचार केला तर आयर्लंड हा देश आहे. बघा तृतीय क्रमांक पहिला ऑस्ट्रेलिया हा 2 वेळा, पण पहिल्या वेळा 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया हा जो होता हा द्वितीयवरती होता. ओके, 2018 मध्ये तृतीयवरती आला आणि या टायमाला तो त्याचं नावच नाहीये 5 मध्ये. तर थर्ड क्रमांक कोण आहे तर आहे आयर्लंड हा देश आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की 2019 हा निर्देशांक मानवी विकास टोटल चेंज झालेला आहे. ओके, तर तृतीय क्रमांक आयर्लंड 0.942. फोर्थ क्रमांक कुठला देश आहे तर फोर्थला आहे जर्मनी. लक्षात ठेवा जर्मनी हा फोर्थ क्रमांकावरती आहे. पण जर्मनी पॉईंट किती आहे तर जर्मनीला पॉईंट आहे 0.339. 99. त्यानंतर क्रमांक 5वा जर विचार केला तर 5वा क्रमांक आहे हाँगकाँग हा जो देश आहे. याच्या ठिकाणी 5वा तर हाँगकाँग समावेश केलेला नव्हता, आता हाँगकाँगचा समावेश झालाय. हाँगकाँग क्रमांक किती आहे तर हाँगकाँगचा क्रमांक आहे 939. याचा अर्थ हाँगकाँगला मार्क्स का पडले त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण क्वालिटी, त्यांचं आरोग्य, त्यांचं जीवन नाही चांगलं असेल त्यामुळे त्यांना ठिकाणी एवढे मार्क्स पडले जेवढे गुण आपल्या भारताला पडू शकले नाही. मग भारतात क्रमांक किती सध्या तर सध्या भारतात क्रमांक आहे मित्रांनो 129. सध्या भारत हा जो देश आहे हा सध्या भारत देश हा सध्या 129व्या क्रमांकावरती आहे. 129 हा आपला क्रमांक आहे. मग भारताला पॉईंट किती सध्या तर मित्रांनो भारताला पॉईंट आहे 647. बघा 2018ला 640 होते, 2017ला 624 होते आणि 2019ला 0.67. म्हणजे भारत सुद्धा या ठिकाणी एक अंक पुढे जात आहे. पण सुधारणा होत आहे भारतात सुद्धा, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. हे झाले महत्वाचे पहिले 5 देश. ओके, त्यानंतर शेवटचे 5 देश जे अतिशय महत्वाचे आहेत ते पण येऊ शकतो प्रश्न. तर 185 क्रमांकाचा देश आहे ज्याचं नाव आहे बुरांडी. तुम्हाला माहिती आहे की बुरांडी नावाचा एक देश आहे त्याचा क्रमांक 185. मग याला पॉईंट किती आहे त्याला पॉईंट आहे 0.423. त्यानंतर 186 क्रमांक विचार केला 186 तर तो आहे दक्षिण सुदान. तुम्हाला ऐकलं असेल दक्षिण सुदान देश. तर दक्षिण सुदान जो देश आहे हा आहे 186 क्रमांकावरती. याचे पॉईंट किती आहे याचे पॉईंट आहे 0.413. त्यानंतर आहे 187 187 कुठला देश आहे तो आहे चाड. तुम्ही ऐकलं चाड नावाचा एक देश आहे तर चाड आहे याचा क्रमांक किती मित्रांनो तर याला पॉईंट आहे 0.401. त्यानंतर विचार केला मित्रांनो 188 180 क्रमांकावरती जो देश आहे तो आहे मध्यम आफ्रिकन गणराज्य. मध्यम आफ्रिकन गणराज्य याचा क्रमांक किती मित्रांनो तर याला आहे 0.381. आणि त्यानंतर शेवटचा विचार केला तर नायजर हा देश आहे. तर नायजर या देशाला क्रमांक किती आहे तर नायजर या देशाचा जो क्रमांक आहे तो आहे 0.377. तर IMP करा मित्रांनो महत्वाचं करा, यामध्ये प्रश्न येऊ शकतो कारण हे 2019चा लेटेस्ट रिपोर्ट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की नॉर्वे प्रथम क्रमांक 0.954, स्वित्झर्लंड द्वितीय क्रमांक 0.946, आयर्लंड तृतीय क्रमांक 0.942, जर्मनी फोर्थ क्रमांक 0.939, 5 हाँगकाँग 0.939 आणि भारत 129 0.647 एवढ्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर मला मित्रांनो सन 1990 ते 2018 या कालावधीमध्ये भारताच्या SDI मध्ये म्हणजे भारताच्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये 50% इतकी वाढ झाली आहे. म्हणजे 1990 मध्ये भारताचा निर्देशांक हा 0.431 एवढा होता. सध्या आपला निर्देशांक हा 0.647 आहे. याचाच अर्थ की भारताच्या निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर सध्या भारतामध्ये 28% हे दारिद्र्याखाली म्हणजे या ठिकाणी गरीब. तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2019 या ठिकाणी बघितला. 2019 मध्ये ज्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती नॉर्वे हा देश आहे. नॉर्वे देशाला
0.954 एवढे गुण आहे. स्वित्झर्लंड देशाला 0.946 द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक आयर्लंड 0.942. फोर्थ क्रमांक जर्मनी 0.939. 5 क्रमांक हाँगकाँग 0.939 आणि 129 क्रमांक भारत 0.647. 185 क्रमांकावरती बुरांडी देश आहे, याचे पॉइंट आहे 0.423. नंतर 186 क्रमांकावरती दक्षिण सुदान हा देश आहे, याचे पॉइंट आहे 0.413. त्यानंतर 187 क्रमांकावरती चार हा देश आहे, याचा पॉइंट आहे 0.401. त्यानंतर 188 क्रमांकावर मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश आहे, याचा क्रमांक आहे 0.381. आणि 189 क्रमांकावरती नायजेरिया हा देश आहे, याचा क्रमांक आहे 0.377. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी बाकीचे जे आशियन देश आहे ते बघूया आणि त्याचा क्रमांक किती आहे तो या ठिकाणी बघूया. आणि त्यानंतर इथे आपण 2017, 2018 आणि 2019 चं मानवी हक्क निर्देशांक या ठिकाणी टोटली संपून जाणार, जे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्यावरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, या ठिकाणी मित्रांनो आपण बघूया की रशिया हा देश माहिती आहे. तर रशिया हा जो देश आहे, या रशियाचा जो क्रमांक आहे तो आहे 49. ओके, त्यानंतर दुसरा जर आपण विचार केला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चीन जो देश आहे, या चीनचा क्रमांक किती आहे तर तो आहे 85. त्यानंतर पुढचा विचार केला तर या ठिकाणी पाकिस्तान तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पाकिस्तान जो देश आहे याचा क्रमांक आहे 152. बघा, कंटिन्यू 152 आहे. त्यानंतर पुढचा विचार केला तर भूतान देश आहे, या भूतान देशाचा क्रमांक किती आहे तर भूतानचा क्रमांक आहे 134. त्यानंतर पुढचा आपण जर विचार केला मित्रांनो तर अफगाणिस्तान हा जो देश आहे तुम्हाला सर्व माहित आहे अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तान हा जो देश आहे याचा क्रमांक आहे 170. त्यानंतर विचार केला तर श्रीलंका देश आहे, तर श्रीलंका देशाचा क्रमांक आहे 71. त्यानंतर विचार केला तर नेपाळ हा देश आहे, तर नेपाळ या देशाचा क्रमांक आहे 147. त्यानंतर विचार केला तर बांगलादेश आहे, बांगलादेश, तर लक्षात ठेवा बांगलादेश या देशाचा क्रमांक किती आहे तर बांगलादेशाचा क्रमांक आहे 135. आणि शेवटचा आहे मित्रांनो मालदीव. कुठला देश? मालदीव. तर मालदीव या देशाचा क्रमांक किती तर याचा आहे 104. तर हे आहे मित्रांनो 2019 चं मानव विकास निर्देशांक. तर मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी 2017, 2018 आणि 2019 चं मानव विकास निर्देशांक या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो नेक्स्ट डे लेक्चरिंग चालू घडामोडीचं त्यावरती आपण MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याला आपण म्हणतो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, हे सुद्धा 2017, 2018 आणि 2019 यामध्ये डिटेल या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर माझा चॅनल आवडला तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा आणि साईडचे बेल आयकॉन आहे दाबायला विसरू नका. मित्रांनो तुमचा मला भरभरून प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. तर मित्रांनो थँक्यू, धन्यवाद.